तर नमस्कार मंडळी, आज करायची होती आपल्याला पनीरची भाजी. पण आपल्याला पनीरची भाजी येत नाही, त्यामुळे आपल्याला आपल्या मम्मीश्रीची मदत घ्यावं लागेल. सगळ्यात पहिलं मम्मीश्रीने सांगितलं सगळ्या भाज्या कापून घेतल्या, पनीर फ्राय करून घेतलं. त्यानंतर तव्यावर कांदा टाकला आणि कांद्याचा जीव घेऊन टाकला, म्हणजेच की तो पूर्ण काळपट करून घेतला. त्यानंतर खोबरंही तसंच केलं. त्यानंतर टोमॅटो असं सॉफ्ट सॉफ्ट करून घेतलं. त्यानंतर टाकल्या पालेभाज्या, म्हणजेच की कोथिंबीर, त्यासोबत टेस्टला अद्रक लसूण छान फ्राय करून घेतलं. हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये काढायचं होतं, म्हणजेच की ह्याचा सगळ्यांचा मिळून जीव घेऊन टाकायचा होता. सगळं मिक्सरमध्ये काढून घेतलं. बघा कशी ग्रेव्ही तयार होते. त्यानंतर कढाई तापायला ठेवायची. कढाईमध्ये तेलात जिऱ्यानंतर ही सगळी ग्रेव्ही टाकायची. घरात जे जे मसाले दिसले सगळे टाकून द्या. छान होती भाजी, एकदम भारी. बघा हलवीत राहायचं. त्यानंतर जेवढं पाणी लागेल थोडंसं टाकून घ्यायचं. बघा कशी ग्रेव्ही आहे. त्यानंतर मम्मीने स्वादानुसार मीठ टाकलं, त्यात मिठानंतर मग हलवीत राहायचं. त्यानंतर पनीर टिक्का ग्रेव्ही टाकायची त्यामध्ये मिक्स करून. बघा हलवीत राहा. त्यानंतर पनीरच्या क्यूब्स टाकायच्या. क्यूब्स टाकल्यानंतर जेवढं पाणी लागेल तेवढं टाकायचं. छान आपली भाजी रेडी होते. तुम्ही पण ट्राय करा.